महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज वाघांना माणसासारखं वागायला शिकवणारी मी अनेक माणसं बघितली, पण माणसांना वाघासारखं जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला। वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब, सगळं सुरळीत चालू असताना राज्य कारभार करणं वेगळं आणि संकटांची एकामागोमाग एक मालिका कोसळत असताना त्याला धीरोदात्तपणे सामोरं जात त्या संकटातून महाराष्ट्राला सुखरूप बाहेर काढणं वेगळं। कोरोनाच्या महाभयंकर काळामध्ये ज्यांनी महाराष्ट्राला सुखरूप बाहेर काढलं ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय शरदचंद्रजी पवार, काँग्रेसचे राहुलजी गांधी, विधानसभा 2024च्या पेंढरोहा सुधागड मतदारसंघाच्या या प्रचार सभेच्या निमित्ताने या मंचावर उपस्थित असलेले, दादांच्या विजयासाठी एकत्र बसलेले दोन भाई, आमचे जिल्हा प्रमुख, मंचावर उपस्थित महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी आणि प्रसादजी भोईर यांना विजयी करण्यासाठी उपस्थित झालेले आपण सर्व, पेन गणपतीच्या मूर्तींसाठी प्रसिद्ध आहे। रायगड जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं शहर म्हणून पेनचा उल्लेख होतो। रायगड जिल्ह्याचं सांस्कृतिक केंद्र म्हणूनही पेनचा उल्लेख होतो। पेन करणे याचा अर्थ मुक्काम करणे, पेने याचा अर्थ मुक्कामाची जागा। सैन्याच्या, व्यापारी तांड्यांच्या आणि घाटावरून उतरणाऱ्या प्रवाशांच्या मुक्कामाची जागा म्हणजे पेन, म्हणून या शहराला नाव पेन असं। एक अत्यंत गजबजलेलं व्यापारी केंद्र म्हणून पेनचा उल्लेख होतो। देवींची शक्तीपूजा इथं फार महत्वाची मानली जाते। कासारआडीतील महालक्ष्मी असेल, वाशीची अंबा असेल, रामेश्वर मंदिरातील गावदेवी असेल किंवा नागावची अक्कादेवी असेल, या सगळ्या देवींची अधिष्ठापना शिलाहार राजघराण्याच्या काळातच इथं झाली। भगवान शिवशंकराची अनेक प्राचीन मंदिरं तुम्हाला इथं दिसतील, मग ते वाकेश्वराचं असेल, ते रामेश्वराचं असेल, ते व्याघ्रेश्वराचं असेल, ते गोटेश्वराचं असेल, नाहीतर पाचलोणीच्या पाटणेश्वराचं असेल। खरं तर इथं जसं शिलाहार राजांनी राज्य केलं तसं चालुक्याने आणि यादवांनी सुद्धा इथं राज्य केलं। हा भाग मिऱ्या डोंगराचा, ज्याच्यावर नामदार ताहेर खानाची छावणी होती, आणि त्या रतनगडावर बाल्की सरदार होता। 27 फेब्रुवारी 1662 साली ज्यावेळी शाहिस्ता खान पुण्यात होता, त्यावेळी नेताजी पालकरांनी या नामदार ताहेर खानाला रतनगडावरून हाकललं आणि बल्की सरदाराचा पराभव झाला। वाघेची तुपेनी याच पेन शहरामध्ये या ताहेर खानाबरोबर युद्ध छेडलं आणि ताहेर खानाला यमसदनी वाघोची तुपेनी इथंच पाठवलं आणि त्या दिवसापासून म्हणजे 28 फेब्रुवारी 1662 या दिवशी पेन शहर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्या झेंड्याखाली आहे। साम्राज्याचा भाग झालं। खरं तर पेशवे काळामध्ये सदाशिव भाऊंच्या पत्नी पार्वतीबाई या पेनच्याच कोल्हटकर घराण्यातल्या आणि स्वातंत्र्य संग्रामामध्ये ज्यांनी सशस्त्र क्रांतिकारक म्हणून भूमिका बजावली ते विनायक कोल्हटकर, ते सुद्धा याच पेन शहराचे। या पेन शहराचा असा संपन्न वारस आहे। इथं जसं शिलाहारांनी राज्य केलं, जसं चालुक्यांनी यादवांनी राज्य केलं, जसं इथं मोगलांनी राज्य केलं, जसं इथं मराठ्यांनी राज्य केलं, 2009, 2014
इथं शेकापनं राज्य केलं. 2019ला इथं कमळाचं राज्य आलं आणि 2024ला आता इथं मशालीचं राज्य गेलं. काल म्हणे उपमुख्यमंत्री आले होते, मंत्री, खासदार, आमदार सगळे इथं होते. 5 वर्ष त्यांचेच इथं आमदार आहेत. त्यामुळे मला असं वाटलं की आता पेनचा काही विकास करायचा राहिलाच नसेल. या निवडणुकीत त्यांनी जाहीरनामा सुद्धा काढला नसेल, कारण सगळंच करून झालं असेल. मला प्रश्न पडला कालच्या सभेत ते काय बोलले असतील. सगळंच केल्यावर आता बोलायचं काय. मी नेहमी एक गोष्ट सांगतो, एक सदग्रस्त होते, रोज सकाळी कामावर जायचे, दुपारपर्यंत काम करायचे, दुपारच्या सुट्टीत सगळ्यांबरोबर जेवायला बसायचे. त्या दिवशी पण ते जेवायला बसले, डबा उघडला, डबा उघडून बघितलं, डब्यात खिचडी. म्हणजे धत्तिरी की खिचडी आपल्याला अजिबात आवडत नाही, पण खाल्ली मुकाटपणे. करतो काय, दुसऱ्या दिवशी परत कामावर गेले, परत दुपारपर्यंत काम केलं, दुपारच्या सुट्टीत परत सगळ्यांवर जेवायला बसले, परत डबा उघडला, डबा उघडून बघितला, डब्यात परत खिचडी. अरे काय कटकट आहे राव, रोज खिचडी खिचडी, पण खाल्ली निमूटपणे. तिसऱ्या दिवशी परत कामावर गेले, दुपारपर्यंत काम केलं, दुपारच्या सुट्टीत परत जेवायला बसले, डबा उघडला, डब्यात परत खिचडी. काय वैताग आहे राव, खिचडी खिचडी खिचडी, वैताग आला नुसता. त्याची ही तनतन शेजाऱ्यानं ऐकली आणि शेजारी त्याला म्हणाला, हिथं बोलून काय उपयोग आहे का, त्यापेक्षा घरी जाऊन बायकोला सांग, बाई ग मला खिचडी आवडत नाही, दुसरं काहीतरी बनवून दे, हिथं तनतन करून काय उपयोग आहे का. तसा तो म्हणला, हे बघ माझं अजून लग्न झालं नाही, त्यामुळं मला बायको नाही, त्यामुळं माझा स्वयंपाक मीच बनवतो आणि मला खिचडी शिवाय दुसरं काही बनवता येत नाही. म्हणजे खिचडी बनवली कुणी, यानीच, आणि म्हणतोय कोण, खिचडी आपल्याला अजिबात आवडत नाही. आज 5 वर्ष आमदार कोण आहे, हेच. विकास कुणी करायचा आहे, यानीच. आता निवडणुकीत काय म्हणतील, पेनची ही परिस्थिती आपल्याला अजिबात आवडत नाही, केली कुणी. आता पेन कराने ठरवायचे आहे, तुम्हाला विकासाची खिचडी हवी का प्रगतीचं शिवभोजन हवं. काय अवस्था आहे हो तुमची आज. मला प्रश्न पडला सगळ्यात महत्वाचा, पाण्यासाठी वनवन करत असून इतकी लोक फिरतात. शुद्ध पाणी तुम्हाला साधं मिळू शकत नाही. गेले 2.5 वर्ष या महायुती सरकारच्या नुसत्या घोषणा तर चालल्या, हर हर नल हर घर जल, जलकुंभ योजना, अमृता योजना. कुठं गेल्या योजना. 3,000 दिले, 5,000 दिले, 6,000 कोटी दिले, गेले कुठं. पाण्यात गेले का खाण्यात गेले. जिथून तुमचं पाणी उचललं जातं तिथं म्हणजे गटाराचं पाणी मिसळलं जातं. माणसाच्या जगण्याशी खेळ करता तुम्ही, माणसाच्या आरोग्याची हेळसांड करता तुम्ही. पाणी नाही. कुठल्या काळात राहतो आम्ही, काय परिस्थिती आहे इथली. रोहा सुधागड खऱ्या पाट्याच्या पाण्याची जर ही अवस्था असेल तर काय उपयोग. 100 कोटीची खार बंदिस्ती केली, कुठे गेले 100 कोटी. गेल्या 5 वर्षात नेमका पुण्याचा विकास झाला. 5 वर्षात 5 दगडी खाणी झाल्या. तुमच्या वाट्याला काय. 2019 साली निवडणुकीला उभा राहणाऱ्या प्रत्येकानं स्वतःच्या संपत्तीचं विवरण निवडणूक आयोगाला दिलंय. 2024 साली आता उभा राहणाऱ्यांनी आताच्या संपत्तीचं विवरण सुद्धा निवडणुकीला आयोगाला दिलंय. जरा एकदा संपत्ती बघा. 2.5 वर्षाचे मंत्री पदावर होते, त्यांची संपत्ती दुप्पट तिप्पट 5 पट झाली. मंत्र्यांनी कोटीच्या कोटी उड्डाणं घेतली, म्हणजे त्यांना कोट्यावधी, आणि सर्वसामान्य माणसाच्या हाताला काय 1,500 रुपये.
अहो त्या लाडकी बहीण योजनेची त्यांनी एवढी जाहिरात केली, एवढे इव्हेंट केले त्याचे, तो जाहिरातीचा पैसा जरी नुसता वाचवला असता तरी लाडक्या बहिणींना 3000 रुपये देता आले असते. पण ह्यांना देण्यात नाही, दाखवण्यात रस आहे. म्हणून महाविकास आघाडीनं ठरवलं महालक्ष्मी योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला 3000 रुपये देणार. हे दाखवण्यासाठी नाही, निवडणुकीसाठी नव्हे. प्रश्न पडतो मला, भुकेल्या माणसाला अन्न देणं सेवाच आहे, पण त्याच भुकेल्या माणसाला अन्न कमवण्याची क्षमता प्राप्त करून देणं हे परिवर्तन झालं. सरकारनं परिवर्तन करायचं असतं. काय अवस्था आहे आज इथल्या लोकांची, काय परिस्थिती आहे इथली, तुम्हाला माहिती आहे. हे सरकार आता जाईल त्यावेळी महाराष्ट्रावर 9.25 लाख कोटीचं कर्ज करून जाईल. 2023 पर्यंत 7 लाख कोटी होते, 24 संपायचं अजून 82,000 कोटी कर्ज काढलं आणि 1 लाख कोटीचं ऍडव्हान्स मध्ये कर्ज उचललंय. महिन्याला 56,000 कोटी रुपये व्याज भरतो आपण नुसतं. कशासाठी कर्ज काढलं जातं? विकास करण्यासाठी. कशासाठी कर्ज काढलं जातं? रोजगार निर्माण करण्यासाठी. किती विकास झाला महाराष्ट्राचा, किती रोजगार उपलब्ध झाले इथं. एखाद्यानं म्हणावंच माझ्या डोक्यावर अजिबात कर्ज नाही, येडायस. या सरकारनं प्रत्येकाच्या डोक्यावर 62,941 रुपयाचं कर्ज करून ठेवलंय. म्हणजे महाराष्ट्रात जन्माला येणारं प्रत्येक पोर जन्माला येतानाच कर्जबाजारी होऊन येते. हा या महायुतीचा पराक्रम आहे. टक्केवारी, कमिशनखोरी, महाराष्ट्रात दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आणून ठेवला यांनी. काय विकास झाला हो? मला सांगा, गेल्या 2.5 वर्षात तुमच्या या सगळ्या मतदारसंघात किती नवीन प्रकल्प आले, किती नवे उद्योग आले. एक JSW आहे, तिथेही भूमिपुत्रांना कुणी विचारेना. माती आमची, गाव आमचं, शहर आमचं, मग जिथं कारखाना आहे तिथं माणसं आमचीच हवी. हा सगळ्यात महत्वाचा. शिवसेना ते करेल. शिवसेनेचा जन्मच मराठी माणसाच्या हाताला काम देण्यासाठी झालाय, हे पहिलं लक्षात. मला प्रश्न पडतो कधीतरी, उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र क्रमांक 1 वर होता. उद्योगधंद्यामध्ये वाढ झाली, बेरोजगारीमध्ये घट झाली. कोरोनासारखं महाभयानक संकट त्यावेळी आलं आणि त्या संकटामध्ये सुद्धा हॉस्पिटलची कमतरता, आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता, डॉक्टरांची कमतरता, एवढंच नव्हे तर ऑक्सिजनची कमतरता. पण या संकटावर मात करत उद्धवजी ठाकरेंनी महाराष्ट्र सुरक्षित आणि सुखरूप ठेवला. परवा एक सांगलीचा स्वच्छता कर्मचारी मला भेटला, म्हणाला महाराष्ट्र खरंच भाग्यवान आहे. महाराष्ट्राला अत्यंत योग्य वेळी उद्धवजी ठाकरेंचं नेतृत्व मिळालं. कोरोनाच्या कालखंडामध्ये उद्धवजी मुख्यमंत्री नसते तर महाराष्ट्राच्या रस्त्यावर माणसं मरून पडलेली तुम्हाला दिसली असती. 5 वेळा सर्वेक्षण झाली त्यावेळी आणि देशातील सर्वोत्तम पहिल्या 5 मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धवजी ठाकरे कायम अग्रेसर राहिले. महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही असं म्हणत उद्धवजींनी महाराष्ट्र प्रगती पथावर नेला. पण नेमकं हेच बघवलं नाही. 40 गद्दार झाले, शिवसेना फोडली. ती रात्र अजून महाराष्ट्र विसरलेला नाही, ज्या दिवशी उद्धवजी ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला आणि ते मातोश्रीकडे निघाले. अवघा महाराष्ट्र हळहळत होता, अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते आणि त्याच वेळी हे 40 गद्दार टेबलावर चढून नाचत होते. तुम्ही उद्धवजींना मुख्यमंत्री पदावरनं उतरवलं म्हणून नाचत होता का महाराष्ट्र लुटण्यासाठी मोकळा करून दिला म्हणून नाचत होता? 2.5 वर्ष उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्रातला एकही उद्योग गुजरातला गेला नाही, एकही. आणि उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री पदावरनं उतरले, एक उद्योग गुजरातला निघाला. तुम्हाला उद्योग गुजरातला न्यायचे होते म्हणून उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री नको होते का? IFC सेंटर नेला गुजरातला, वेदांता फॉक्सकॉन नेला गुजरातला, सॅफ्रॉन प्रकल्प गुजरातला, लाखो तरुणांना नोकऱ्या देणारा टाटा एअरवेज प्रकल्प जो महाराष्ट्रात होणार होता, महाराष्ट्राच्या नाकावर टिचून पंतप्रधानांनी परवा त्याचं उद्घाटन वडोदरामध्ये केलं, नेला गुजरातला. एअर इंडियाचं कार्यालय गुजरातला. का?
प्रत्येक राज्यांचा विकास व्हायला हवाच, पण महाराष्ट्राची लूट करून गुजरातचा विकास काय? म्हणजे गुजरातच्या वाट्याला रांगोळी आणि महाराष्ट्राच्या वाट्याला राख का? आमच्या पोरांच्या तोंडचा रोजगाराचा घास पळवला गेला आहे. काय अवस्था इथली पोरांची. परवा पोलीस भरती निघाली, जागा होत्या 7,000, अर्ज आले 8 लाख. शासनाच्या 3 विभागाच्या भरत्या निघाल्या, जागा होत्या 23,000, अर्ज आले 35 लाख. स्वच्छता कर्मचाऱ्याच्या मुलाखतीसाठी ज्यावेळी इंजिनियर झालेली पोरं उभा राहतात त्यावेळी लाज वाटते. कुठला कसला देश उभा करतोय आम्ही, कसला महाराष्ट्र. परवा लोकसभेला मतदान झालं. नांदेड मधला एक तरुण मतदानाला गेला आणि मतदान केंद्रात गेल्यावर त्यांनी सोबत आणलेल्या कुऱ्हाडीनं ईव्हीएम मशीनच फोडून टाकली. पोलिसांनी पकडलं. का केलं तसं? तो म्हणला या सरकारमुळे माझा रोजगार गेलाय, या सरकारमुळे बेरोजगारी आली आहे म्हणून ईव्हीएम मशीन फोडलाय. तरुणांचा इतका प्रचंड संताप आहे. पण ईव्हीएम मशीन फोडून नोकरी मिळेल का? नाही. त्यापेक्षा या विधानसभेला ईव्हीएम मशीन मधलं मशालीचं बटन दाबून प्रसाद भोईरांना विजयी करून महाविकास आघाडीचं सरकार आणलं तर इथल्या प्रत्येकाला रोजगार मिळेल. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे एक मला सांगा, इतक्या स्पर्धा परीक्षा घेतल्या 2.5 वर्षात, अशी एक स्पर्धा परीक्षा दाखवा ज्याचा पेपर फुटला नाही. खासगी कंपन्यांच्या द्वारे कंत्राटी नोकर भरती शासकीयतेने सुरू केली, चराव कुरम निर्माण करून दिलं. एक भरती मला दाखवा ज्या भरतीमध्ये घोटाळा झाला नाही. तरुणांच्या आयुष्याशी खेळता तुम्ही. काय अवस्था आहे आमच्या पोरांची. मी परवा दुबईला गेलो होतो. मला कळे ना मी दुबईत आहे का महाराष्ट्रात आहे. सगळे आपलीच गँग. ज्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो तो म्हणला मी शिरवळचा. जिथं मोबाईल दाखवायला गेलो म्हणला आटपाडीचा. जिथं आईस्क्रीम खायला गेलो म्हटलं मी रायगडचा. म्हणलं इकडं काय आहे? म्हणलं तिकडं काय आहे? तिकडं काय नाही म्हणून इकडं आहे. तर काय परिस्थिती आली. माय पंढरी सोडून पोटासाठी फटकायची वेळ. गेल्या 5 वर्षात 17.5 लाख लोकांनी देश सोडलाय. 2.5% लोक त्यातली 500 कोटीच्या संपत्तीचे मालक आहेत, जे इथं उद्योग सुरू करू शकत होते पण इथल्या सरकारी धोरणामुळे वैतागून देश सोडून गेले. आणि उरलेले 98% पोरं नोकरीसाठी देश सोडून गेलीत. संधी नाही तर संधीच नाही. आयबीएम मध्ये 28% भारतीय आहेत, इंटेल मध्ये 17% भारतीय आहेत, मायक्रोसॉफ्ट मध्ये 35% भारतीय आहेत, ऍपल मध्ये 36% भारतीय आहेत आणि अमेरिकन अंतराळ संशोधन केंद्र नासा मध्ये 38% भारतीय आहेत. म्हणजे आमची पोरं त्यांच्या देशाची अर्थव्यवस्था बळकट करतायत का? आमच्या देशात संधी नाही, नोकऱ्या नाहीत. ही मनुष्य संपदा, बुद्धी संपदा जर इथं वापरली असती तर देश केव्हाच महासत्ता झाला असता. पण ह्यांचा एकच उद्योग, चलो गुजरात, महाराष्ट्राची लावा वाट. परवा एक तरुण चौकात उभा राहून बोलत होता, हे सरकार बिनकामाचं आहे, या सरकारनं बेरोजगारी वाढवली, या सरकारनं महागाई वाढवली, हे सरकार बिनकामाचं. त्याचं बोलणं सुरू झालं तशी गर्दी गोळा झाली. त्याला आणखीनच ताव चढला, हे सरकार बिनकामाचं आहे, या सरकारनं बेरोजगारी वाढवली, या सरकारनं महागाई वाढवली. तेवढेच पोलीस आले, धरलं त्याला, नेलं पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनला गेल्यावर त्या तरुणाला विचारलं मला इथं का आणलंय. तसे ते पोलीस इन्स्पेक्टर म्हटले तू सरकारच्या विरोधात बोलतोयस म्हणून तुला इथं आणलंय. तसा तो तरुण म्हटला अहो मी आपल्या सरकारच्या नाही पाकिस्तान सरकारच्या विरोधात बोलत होतो. तसे ते पोलीस इन्स्पेक्टर म्हटले तू काय आम्हाला येडा समजतो का? आम्हाला माहित नाही का कुठल्या सरकारनं बेरोजगारी वाढवली ते? आम्हाला माहित नाही का कुठल्या सरकारनं महागाई वाढवली ते? आम्हाला माहित नाही का कुठलं सरकार बिनकामाचं आहे ते? सगळ्यांना सगळं माहिती आहे. ये पब्लिक है, सब जानती है.
पण आता निर्णय घ्यायला हवा. 20 तारखेला परिवर्तनाचं बटन दाबायलाच हवं आणि इथं मशाल धगधगायलाच हवी. हे पहिलं लक्षात असतं. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री पहिला निर्णय रायगड जिल्ह्यासाठी घेतला. पहिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी रायगडाच्या संवर्धनासाठी निधी मंजूर केला. मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी ठाकरेंचा हा पहिला निर्णय होता. त्यांनी दुसरा निर्णय घेतला. विना शर्त शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंत कर्ज माफ करून त्यांचा 7-12 कोरा केला. 2.5 वर्ष सरकार आहे. 2.5 वर्षाच्या या कालखंडात महाराष्ट्रात 20,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 20,000. रोज 7 शेतकरी आत्महत्या करतायत रोज. त्यावेळी यांना कर्जमाफी करावी असं वाटलं नाही. आता निवडणुका आल्या की या घोषणा करतायत कर्जमाफी. 2.5 वर्ष हात धरले होते तुमचे. म्हणून उद्धवजी ठाकरेंनी घोषित केलं, सत्तेवर आलो की पहिला निर्णय 3 लाखापर्यंत शेतकऱ्यांचं विना अट विना शर्त कर्ज माफ. शेतकरी जगला तर देश जगेल. शेतकरी जगला पाहिजे ही भूमिका घेऊन महाविकास आघाडी पुढे निघाली. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. पण या सरकारनं काय केलं? 3.5 लाख कोटीचं उद्योगपतींचं कर्ज माफ केलं. फक्त 3 उद्योगपती 3.5 लाख कोटी माफ. पण यांना शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं वाटलं नाही. हे सरकार उद्योगपतींचं आहे, सर्वसामान्य शेतकऱ्यांचं हे सरकार नाही. हे पहिलं आपण लक्षात घेतलं पाहिजे. काय परिस्थिती आहे आता? तुम्ही घोषणा द्यायला लागले, आता तुम्ही आश्वासनं सोडायला लागले. 2.5 वर्ष काय करत होता तुम्ही? आम्हाला जरा सजग आणि सावध राहायला हवं. यांची आश्वासनं म्हणजे लावडा घरची आवताना नीट सामोरं जायला. परवा मी पुण्यात होतो. महात्मा फुले भाजी मंडईत उभा राहिलो. ड्रायव्हरला म्हटलं तू गाडी आत लाव, तोपर्यंत मी बाहेर थांबतो. तो गेला गाडी लावायला, मी बाहेरच थांबलो. तेवढ्यात एकाच्या आवाजानं माझं लक्ष विचलित झालं. एक गजरेवाला विलक्षण शैलीनं गजरे विकत होता. मला आश्चर्यच वाटलं. त्याचं कौशल्य इतकं अफाट. तो गजरेवाला आल्या गेल्या महिलांना बघायचा आणि काय म्हणायचा, ओ ताई गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. ओ ताई गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. आल्या गेल्या बायकाही आश्चर्यचकित व्हायच्या. असला कसला गजरा आहे 1 महिना सुकणार नाही? अहो गजरा न घालणाऱ्या बायकांनी गजरे घेतले. अर्ध्या तासात त्याची पाठी रिकामी. 5-6 गजरे राहिले असतील. तेवढ्यात एक मॅडम त्याच्या पुढून निघाल्या होत्या. तो त्या मॅडमना म्हणाला, ओ मॅडम गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. मॅडम तिथूनच वळाल्या. त्याला म्हणाल्या, हो गेल्या महिन्याचा अजून तसाच आहे. आता हे भाजपवाले परत येतील निवडणुका आल्यात म्हटल्यावर. हे देतो ते देतो, 15 लाख खात्यावर जमा करतो. त्यांना सरळ सांगा गेल्या वेळचे अजून तसेच. अहो काय मान्य केलं? काय त्यांनी दिलंय? 2 कोटी रोजगार देणार होते वर्षाला, दिले. शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार होते, केलं. आत्महत्या थांबवणार होते, केल्या. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारणार होते, उभारलं. हिंदू मूलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभा करणार होते, केलं. काय केलं त्यांनी? शिवसेना हा एकमेव पक्ष आहे जे बोलतो ते करतोच आणि जे करणार आहे तेच बोलतो. मला खरं तर उद्धवजी ठाकरेंचे आभार मानायचे. त्यांनी पेन विधानसभेसाठी प्रसाद भुजबळांसारखा उच्च शिक्षित उमेदवार फार गरजेचं आहे होते. मला सांगा, आंधळा दुनियेत फिरू शकतो, पण आंधळ्याच्या मागे दुनिया फिरू शकते का? म्हणजे माणसाला समाजाचं किंवा मतदारसंघाचं नेतृत्व करणाऱ्याला पहिली दृष्टी हवी. आपल्या पाठीशी असणाऱ्या समाजाला कुठे घेऊन जायचं याचं भान हवं, त्याची जाण हवी. सगळ्यात महत्वाचं आहे ते गरजेचं ते आहे ना. पण हल्ली काय झालंय, हा महाराष्ट्र खरं तर अनेक महापुरुषांच्या प्रयत्नांनी शिक्षित म्हणून पुढे गेला. बघा ना, म्हणजे विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना क्षुद्र खचले. एवढे सगळे अनर्थ एका विद्येनं केले असं सांगणारे महात्मा फुले आणि स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या सावित्रीबाई फुलेंचा हा महाराष्ट्र आहे. पण या महाराष्ट्रामध्ये या महायुती सरकारनं
62,000 शाळा खाजगी कंपन्यांना देऊन टाकल्या. सर्वसामान्य पोरं सरकारी शाळेत शिकतात, पण 62,000 शाळा खाजगी कंपन्यांना दिल्यामुळं आता शिकणं इतकं महाग होईल की सर्वसामान्य माणूस आपल्या पोरांना शिकवू शकणार नाही. पटसंख्या कमी. अहो कोकणात तर गावं छोटी छोटी, शाळाच मुलं कमीच असणार ना. बंद शाळा 17,143 शाळा बंद केल्या, शिकूच नाही. तुम्हाला माहिती आहे पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या मुलींची संख्या होती 1,03,00,000. त्यापैकी 12वीत किती जणी पोचल्या? फक्त 20 लाख. म्हणजे पहिली ते 12वी या शिक्षण प्रवाहातनं बाहेर किती फेकल्या गेल्या? तब्बल 83 लाख. पाठीला पोर बांधून रणमैदानात उतरणाऱ्या झाशीच्या राणींचा हा महाराष्ट्र आहे. अहिल्याबाई होळकरांचा हा महाराष्ट्र आहे. पण त्याच महाराष्ट्रात 83 लाख मुली शिक्षण प्रवाहाच्या बाहेर. या मुलींना शिक्षण प्रवाहात कसं ठेवावं यासाठी खरं तर अभ्यास समिती स्थापन व्हायला पाहिजे होती. या सरकारनं ती नाही केली. या सरकारनं कशावर अभ्यास समिती केली माहिती आहे? महाराष्ट्रामध्ये बिअरच्या विक्रीत घट झाली आहे. बिअरच्या विक्रीत वाढ कशी करावी यासाठी यांनी अभ्यास समिती नेमली आहे. तुम्हाला शिक्षित महाराष्ट्र घडवायचा आहे का झुमता महाराष्ट्र घडवायचा आहे? शिक्षण फार महत्वाचं हो. म्हणून त्या विधिमंडळात सुद्धा शिक्षित माणसं गेली पाहिजेत, तर तो शिक्षणाचं महत्व जाणून उद्याच्या पिढींचं भविष्य घडवेल. नाहीतर अवघड असते हो. एक असेच आमदार होते, त्यांनी काय बाकी कामच केलं नाही, पण एक वैकुंठ धाम मात्र छान बांधला. स्मशानभूमी उत्तम, आणि त्या स्मशानभूमीचं त्यांनी उद्घाटन केलं. आणि उद्घाटन झाल्यानंतर ते भाषणाला उभा राहिले. म्हणजे लोकांची फार अडचण होत होती, म्हणून आम्ही अद्ययावत स्मशानभूमी उभारली आहे. पावसाळ्यात लाकडं ओली व्हायची, माणूस लवकर वर जायचाच नाही, सगळीच खोळंबून राहायची. म्हणून आम्ही विद्युत दाहिनीची व्यवस्था केली आहे. चिखलात माणसं अवघड व्हायचं सगळं, म्हणून आम्ही फरशाच बसवलेल्या आहेत. स्मशानभूमी अत्यंत अद्ययावत केलेली आहे. तरी माझी सगळ्या ग्रामस्थांना कळकळीची विनंती आहे, त्यांनी लवकरात लवकर या स्मशानभूमीचा लाभ घ्यावा. कसले प्रतिनिधी पाहिजे तुम्हाला? स्मशानभूमीचा लाभ घेणार, लाभ देऊ पाहणारे का स्मशानभूमीपासून तुम्हाला लांब लांब नेत तुम्ही दीर्घायुषी कसं व्हाल हे पाहणारे? तुमच्या पेन विधानसभा मतदारसंघातल्या रुग्णालयांची अवस्था काय आहे? एक उपजिल्हा रुग्णालय आहे. इथं माणसं आजारी पडली तर तिथं जाण्याऐवजी त्यांनाच सांगितलं जातं रुग्णालयच आजारी आहे. मुंबई जाओ, मुंबई जाओ. काय परिस्थिती आहे हो? आरोग्य सुविधा नाही तुम्हाला आतापर्यंत. माणूस आजारी पडला, काही अर्जन्सी इमर्जन्सी आली की मुंबई. इथं का नाही? एखादं उत्तम हॉस्पिटल इथं का नाही? जिल्हा रुग्णालय. आरोग्य सुविधा देण्याचं काम प्रसादजी भोईर करते. या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं, पण दुर्दैवाने या सगळ्या विकासाच्या गोष्टीला बाजूला सारल्या जाव्यात आणि आपल्या 2.5 वर्षाचं अपयश लपवलं जावं यासाठी त्यांनी या निवडणुकीच्या प्रचारात नवीन नवीन मुद्दे आणायला सुरुवात केली. सगळं सामाजिक वातावरण गढूळ करून टाकलंय. पूर्वी आम्हाला शाळेत शिकवलं जायचं, दगडावर दगड घासला की ठिणग्या उडतात, आणि मग अग्नीचा शोध लागला. आता ह्यांना नवा शोध लागलाय. जातीवर जात घासली, धर्मावर धर्म घासला की ठिणग्या उडतात. मग आग पेटते आणि त्याच्यावर आपल्या सत्तेची पोळी भाजून घेता येते. जाती जातीत वितुष्ट निर्माण करायचं काम सुरू केलं. धर्मात भांडण लावायचं काम सुरू केलं. हे आता बोलायला लागले, बटेगा तो कटेगा. अरे हा महाराष्ट्र आहे. रुग्ण बाजूला टाकून दिल्लीच्या तख्ताला धडका देणारा महाराष्ट्र. हा तो महाराष्ट्र आहे. चिनाबच्या पल्यावर जाऊन अब्दालीच्या नांग्यात ठेचणारा महाराष्ट्र.
लड़ेगा, जीतेगा और आगे बढ़ेगा। आमचा शिवसैनिक ज्यावेळी हातामध्ये शिवबंधन बांधतो ना, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा 18 पगड जातीचा महाराष्ट्र एकसंघ ठेवायची शपथ घेतो। हा शिवबंधन ज्यावेळी आमचा शिवसैनिक बांधतो ना, त्यावेळी महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रीची सुरक्षा, तिचा सन्मान राखेन असं वचन देतो। जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवाजी महाराजांनी केला। लाल महालात शाहिस्ता खानाची बोटे छाटली आणि वाऱ्यासारखे आलेले महाराज तीरासारखे निघून गेले। काही वेळानंतर लाल महालातला गोंधळ संपला आणि शाहिस्ता खानाची एक बेगम धावत धावत शाहिस्ता खानाकडे आली। हुजूर, क्या हुआ? हमारी बेटी गायब है, हमारी बेटी गायब है हुजूर। त्यावेळी शाहिस्ता खान तिला म्हणाला, शिवाजी राजांची माणसं आपल्या पोरीला हात लावणार नाहीतच, पण जर चुकून तसं काही घडलं असेल तर बेफिक्र रहा, शिवाजी राजे पोटच्या लेकीसारखीच तिची काळजी घेतील। हे 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 महाराष्ट्राचं चारित्र्य आहे। हे स्त्रियांचा सन्मान आणि स्त्रियांची सुरक्षा। उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, स्त्री सुरक्षा आणि स्त्री सन्मानासाठी त्यांनी शक्ती कायदा संमत केला, पण गेल्या 2.5 वर्षात या महायुती सरकारनं संमत झालेला शक्ती कायदा ना केंद्राकडनं मंजूर करून आणला, ना त्याची अंमलबजावणी केली। काय अवस्था आहे महाराष्ट्राची? गेल्या वर्षभरामध्ये 47,000 महिला अत्याचाराचे गुन्हे नोंद झालेत एनसीआरबीच्या अहवालानुसार। रोज 129 महिलांवर अत्याचार होत आहेत महाराष्ट्रात। 26,000 मुली आणि महिला गायब झाल्यात गेल्या 1 वर्षात। शिवछत्रपतींचा महाराष्ट्र, स्त्री सुरक्षा, स्त्री सन्मान हे आमचं पहिलं काम असलं पाहिजे। पहिलं त्या बदलापूरमध्ये 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार झाला। सगळं बदलापूर पेटून उठलं, तर त्यांच्यावर सुद्धा लाठी हल्ला केला गेला का? आम्ही आमच्या लेकरांसाठी भांडायचं नाही। अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन चाललं होतं, त्यांच्यावर लाठी हल्ला, माझी भगिनींवर लाठी चालवली का? न्याय हक्कासाठी त्यांनी भांडायचं नाही, वारकऱ्यांवर लाठी हल्ला केला। आपल्या माय पंढरीसाठी लढणाऱ्या बारसू प्रकल्पग्रस्तांवर लाठी हल्ला केला का? हे कुणाचं राज्य आहे? कुणासाठी आहे? हे लोकांचं राज्य लोकांचं राहिलं पाहिजे, लोकांच्या हितासाठी, लोकांच्या कल्याणासाठी ते असलं पाहिजे। ज्या युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांनी राष्ट्र उभा केलं, त्या महाराजांचा पुतळा हे नीट उभा करू शकले नाहीत। मालवणात महाराजांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळला, आणि हे सांगतायत पुतळा वाऱ्यानं कोसळला। पुतळा वाऱ्यानं नव्हे, तुमच्या भ्रष्टाचारानं पोकरलेल्या व्यवस्थेनं कोसळला। पुतळा नव्हे, इथली अस्मिता कोसळली। पुतळा नव्हे, इथला स्वाभिमान कोसळला। पुतळा नव्हे, इथली नैतिक मूल्य ढासळली। परवा एक शिवभक्त मला म्हणाला, 8 महिन्यात बांधलेला पुतळा कोसळला, मात्र 3.5 वर्षापूर्वी महाराजांनी उभारलेला सिंधुदुर्ग किल्ला मात्र अजून जसाच्या तसा आहे। पुतळा कोसळतो, पण 350 वर्षापूर्वीचा सिंधुदुर्ग मात्र जसाच्या तसा राहतो। महाराजांनी सिंधुदुर्ग बांधताना काय मिक्सर वापरला असेल? मी त्याला म्हटलं, मिक्सर काही का असेना, पण त्या मिक्सर मध्ये प्रामाणिकपणा होता एवढं मात्र नक्की, त्या मिक्सर मध्ये इमानदारी होती एवढं मात्र नक्की। 2024 आम्हाला महाराष्ट्राशी प्रामाणिक राहणाऱ्यांचं राज्य आणायचं आहे। आम्हाला इमानदार सरकार इथं स्थापित करायचं आहे। तुम्ही महायुतीला मत दिलात तर गुजरातला मत दिल्यासारखं होईल, आणि तुम्ही महाविकास आघाडीला मत दिलात तर महाराष्ट्राच्या विकासाला मत दिल्यासारखं होईल। ज्या मशालीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं अग्निहोत्र पेटवलं, ज्या मशालीनं आई जगदंबे पुढे महाराष्ट्र धर्माचं साकडं घातलं, ज्या मशालीनं स्वातंत्र्य लढ्यामध्ये क्रांतीच्या ज्वाळा निर्माण केल्या, ती मशाल आता धगधगणार आणि महाराष्ट्र उजळणार। 20 तारखेला मशालीचं बटन दाबा आणि प्रसादजी भोईर यांना विक्रमी मताने विजयी करा।
जाताना फक्त एकच सांगतो, जर जगणं करायचं असेल खुशालीचं